नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र कायम असून त्याचा प्रभाव हळूहळू विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील WD अति उत्तरेला सरकला आहे. भारतीय हवामान खात्याच्या वतीने दक्षिण कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये आज मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. भारतात इतरत्र कुठेही पावसासंदर्भात कोणताही अलर्ट नाही. उद्या 22 तारखेला हिमाचल प्रदेशमध्ये WDचा तर संपूर्ण कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूमध्ये कमी दाबाचा प्रभाव पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने व्यक्त केली आहे. भारतीय हवामान खात्याच्या वतीने छत्तीसगड, ओरिसा, विदर्भ, कर्नाटक आणि केरळ या राज्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वादळी अवकाळी पावसाचा अंदाज 23 तारखेला देण्यात आला आहे. 24 तारखेला देखील कर्नाटक, छत्तीसगड, ओरिसा या राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या सर्व वातावरणात सध्या थंडी कमजोर झाली आहे, उष्णतामान वाढू लागला आहे. आपण या ठिकाणी बघतो या मॅपमध्ये महाराष्ट्रापासून दक्षिणेकडे आणि अगदी इकडे छत्तीसगड, ओरिसापर्यंत, गुजरातपर्यंत तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. त्यामुळे थंडीचं प्रमाण जवळपास या भागात गायब झालं आहे. GFSच्या 850 हेक्टोपास्कल विंड रेनफॉल फॉरकास्टनुसार आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये 23 तारखेला ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची शक्यता आहे. याच मॉडेलने पूर्व विदर्भ आणि थोडं मराठवाड्याच्या पूर्व भागात 24 तारखेलाही थोडा वातावरणाचा अंदाज दिला आहे. बंगालच्या उपसागरात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन चक्राकार स्थिती निर्माण होते आणि ती बंगालच्या उपसागरातून अंतर्गत भागातून विरुद्ध दिशेने जाईल असा देखील बऱ्याच मॉडेलचा अंदाज आहे. प्राथमिक अंदाजानुसार केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, ओरिसा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, महाराष्ट्राच्या विदर्भात थोडा वातावरण निर्मितीची शक्यता आहे. आपण बघतो की ताज्या अंदाजानुसार तामिळनाडू, केरळमध्ये पुढील 2 दिवसात पावसाळी वातावरण निर्माण होईल. 23 तारखेला अजूनही मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी वातावरण दाखवलं जातं आहे. हे वातावरण 24 तारखेला थोडं दक्षिणी भागात म्हणजे गडचिरोली आणि लातूर, सोलापूरच्या काही भागात असण्याची शक्यता आहे. छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, तेलंगणा, कर्नाटक, अगदी तामिळनाडूपर्यंत सुद्धा किनारपट्टी भागात याचा परिणाम राहण्याची शक्यता आहे. साधारण हा 25 तारखेचा अंदाज आहे. 26 तारखेपासून मात्र हे वातावरण कमजोर होत जाण्याची शक्यता आहे. 2 तारखेला पुन्हा एकदा उत्तर भारतात एक WD अति उत्तरेला सक्रिय होईल असा देखील अंदाज आहे. आपण 7 मार्चपर्यंत जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा मात्र ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही. मात्र केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, ओरिसा या राज्यात हलक्या ढगाळ परिस्थितीसहित तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन म्हणजे एक चक्राकार स्थिती निर्माण होण्याची शक्यता कायम आहे. ECMWF मॉडेलने तसा 23 तारखेला महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज नाकारला आहे. GFSने पूर्व विदर्भात थोडं ढगाळ वातावरण दाखवले. आयकॉन मॉडेलने देखील सध्या वातावरण तयार होण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज दिला आहे. आयकॉन मॉडेलने 24 तारखेला सोलापूर, लातूरच्या दरम्यान थोडं ढगाळ वातावरण अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. GFSने देखील सायक्लोनिक सर्क्युलेशन हे विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे या वातावरणाचा महाराष्ट्रावर संभाव्य असलेला परिणाम टळण्याची शक्यता आहे. जवळपास सर्वच मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाची शक्यता नाकारली आहे. मात्र बंगालच्या उपसागरात एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होईल आणि ते विरुद्ध दिशेने निघून जाईल असा थोडा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु दरम्यानच्या काळात किनारपट्टी भागामध्ये ओरिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, थोड्याफार प्रमाणात आंध्र प्रदेश आणि केरळ, तामिळनाडूमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त होतोय. आपण या सिस्टम संदर्भात धावता स्वरूपात जरी अंदाज घेतला
तरी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बंगालच्या उपसागरात तयार होईल. ते मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकून थोडं विरुद्ध दिशेने जाण्याची शक्यता आहे. म्हणजे म्यानमारच्या दिशेने त्याचा थोडा परिणाम होऊ शकतो आणि साधारण 26 तारखेला त्याचं अस्तित्व संपू शकतं असा एक अंदाज आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या हवामानावर काय परिणाम होतो हे आपण बघूयात. महाराष्ट्रात मधून काही भागात हवेचा दाब कमी होतोय. आता आपण बघतो चंद्रपूरच्या दरम्यान हवेचा दाब कमी होतोय. त्यानंतर 22 तारखेपासून थोडी ढगाळ परिस्थिती वाढते. तसं मोठं पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये काही तयार होणार नाही. थोडं लातूर चंद्रपूरच्या आजूबाजूने पावसाळी क्षेत्र असू शकतं. थोडं चंद्रपूरमध्ये देखील वातावरण निर्मितीची शक्यता आहे. आणि आपण बघतो मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नाशिक पूर्व भागात 24 तारखेला बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती राहणार आहे. या ढगाळ परिस्थितीतून एखाद दुसऱ्या ठिकाणी हलका शिडकाव होईल. याच्या पलीकडे पावसाचा अंदाज महाराष्ट्रासाठी आता नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही. पुढे देखील 27, 28, 1 तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने ढगाळ वातावरण वाढणार आहे. आपण 2 तारखेला देखील बघतो महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. तीच परिस्थिती 3 तारखेला आहे. 3 तारखेला तर सोलापूर, लातूर, नांदेड या काही भागात पावसाची देखील शक्यता आहे. खूप ढगाळ परिस्थिती आपल्याला 3 तारखेनंतर महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे आणि ही जवळपास 6 तारखेपर्यंत राहील. 6 तारखेला याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.